आम्ही एक नंबरचे पक्ष म्हणून पूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये राहू अशी मला अपेक्षा आहे. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. राज्याची मतमोजणीची तारीख वाढली आहे, साहेब काय सांगाल? राज्याची मतमोजणीची तारीख वाढली ते तर न्यायपालिकाचा आदेश आहे, त्याच्याबद्दल काय मी बोलत नाही. पण त्याच्या बॅकग्राऊंड एवढंच आहे की स्टेट इलेक्शन कमिशननी जे इलेक्शन पुढे जे केले आणि काही आवश्यकता नव्हती, कारण एकदा प्रोसेस चालू झाला त्याच्यानंतर कुठली स्थगिती नॉर्मल कोर्समध्ये मिळत नसते. आणि काही किरकोळ कोणाची कंप्लेंट तक्रारीवर तुम्ही म्हणजे इलेक्शन्स पूर्ण टाळतात किंवा परत चालू करायचा काही तुम्ही आदेश देतात, हे काय आम्हाला नाही समजलं. आणि फक्त कोर्टाचा मतलब हेच आहे की त्यांना 20 तारीखपर्यंत म्हणजे इलेक्शन करायचं आहे, त्यामुळे 21ला काउंटिंग सगळ्यांची करा, कारण एकाचा परिणाम दुसऱ्यावर नको, आणि ते कोर्टाने योग्य केलं आहे. गोंदियामध्ये राष्ट्रवादीची काय स्थिती राहणार? गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अतिशय चांगली परिस्थिती राहणार आहे. आणि आम्ही एक नंबरचे पक्ष म्हणून पूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये राहू अशी मला अपेक्षा आहे. आणि आमच्या महायुती मिळून आम्ही जवळपास सगळीच म्हणजे ठिकाणी विजय होणार आहोत. नक्कीच. तर आपल्यासोबत होते या ठिकाणी खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, आणि त्यांनी या ठिकाणी गोंदिया येथील NMD कॉलेज आहे या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी वर्षाताई पटेल आणि प्रफुल्लभाई पटेल हे दोन्ही या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र केसरी न्यूज सोबत बोलताना सांगितलं की जे राज्यातील मतमोजणीची तारीख 3 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबरला झालेली आहे, त्याच्यावर ते या ठिकाणी बोलले. कॅमेरामॅन हेमंत सह मी बबलू मरोडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.